नवजीवन करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण एक नवीन प्रकरण बघणार आहे, ते म्हणजे लसावी आणि मसावी। लसावी आणि मसावीचा उपयोग आपल्याला अपूर्णांकाची बेरीज याच्यामध्ये करता येतो। आता आपण ह्या लसावी मसावीसाठी आपल्याला कसोट्यांची गरज असते, म्हणजे कोणत्या संख्येनं भाग जातो हे अचूक ओळखण्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे। तर आपण पाहूया प्रकरण लसावी आणि मसावी। बघा, आपण लसावी आणि मसावी हे प्रकरण बघत आहे। आपल्याला गणित दिले 12, 18 आणि 20 ह्या संख्या दिलेल्या आहेत। बघा, ह्या संख्येला आपण लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय अधिक समजून घेऊया। लसावी म्हणजे लघुत्तम सामाजिक विभाजन आणि मसावी म्हणजे महत्तम सामाजिक विभाजन। आता हे आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी, समजा 7वी, 8वी, 9वी, 10वीला हे आपल्याला स्टेप प्रमाण असतं। आपण पोलीस भरतीला आहे, आर्मीला आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यातच पर्यायातून आपल्याला उत्तर हुडकून लिहायचं असतं। म्हणजे कसं आहे, आपल्याला आता स्टेपला महत्त्व नाही, मग आपल्याला लसावी आणि मसावी याचं महत्त्व काय आहे, म्हणजे लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय हे आपल्याला गरजच नाही। आता आपण त्याला एक ट्रिक्स ध्यानात ठेवायची। ल म्हणजे लय असं लक्षात ठेवायचं आणि म म्हणजे कमी लक्षात ठेवायचं। म म्हणजे कमी आणि ल म्हणजे लय एकच लक्षात ठेवायचं। ल म्हणजे लय उत्तर येतं आणि म म्हणजे कमी उत्तर येतं। बघा, ह्याच्यावरून आपण लसावी आणि मसावी काढायला शिकूया। बघा, पहिल्यांदा 12, 18 आणि 20 ह्या संख्येला एकाच संख्येनं कोणत्या भाग जातो ते पाहायचं आहे। बघा, ह्याच्या एकक स्थानी 2 आहे, ह्याच्या एकक स्थानी 8 आहे आणि ह्याच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ह्याला 2 न निश्चित भाग जातो। बघा, 2ची कसोटी काय म्हणते, एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 जर संख्या असल्या तर 2 न निश्चित भाग जातो। तसं बघा, इथं 2 न निश्चित भाग जातोय आणि आपल्याला जरी मोठ्या संख्येनं भाग जात असला तरी सुद्धा घालवायचं नाही। आपण लहान संख्येनं पहिल्यांदा सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला पुढे सराव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं काढलं तरी चालते। बघा, आता मी 2 या तिन्ही संख्येला निश्चित भाग घालवते। बघा, इथं 2 लिहायचं, बेस किती रे 12, हा बेन 18, हा हे तर सांगा, बेन 20, बेन 20। बघा, आता ह्या तिन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का रे? नाही। का जात नाही? कारण इथं क्रमवार संख्या आहे, बरोबर का? बघा, ज्या वेळेला अशी गणित ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या दिलेल्या संख्येला एकाच संख्येनं जर भाग जात असेल, म्हणजे समजा 4 देऊ द्या, 5 देऊ द्या किंवा 6 देऊ द्या, 6 देत नाही पण 4 किंवा 5 संख्या देतात, 2 देतात, या दिलेल्या संख्येला एकाच संख्येनं जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत घालवला म्हणजे आपण मसावी करतो। म्हणजे आता मसावी किती आला? 2 आला मसावी, लक्षात घ्या। आता लसावी करायला आपल्याला अजून पुढं स्टेप करायला लागेल। मग आता दिलेल्या किती संख्या आहेत? 3 संख्या दिलेल्या आहे, बरोबर का? बोलायचं आहे, दिलेल्या किती संख्या आहेत? 3। आता मग त्याच्यापेक्षा एक संख्या कमी करायची, म्हणजे 2 संख्या। 2 संख्येला एकाच संख्येने भाग जातोय का ते बघायचं। बघा, 2 संख्येला जाईल का? कुठल्या 2 संख्येला एकाच संख्येने भाग जातोय? 6 आणि 9, 6 आणि 9, 6 आणि 10 असं सुद्धा जातोय। बघा, आपण पुढे जायचं नाही, 2नच भाग जातोय का पहिल्यांदा चेक करायचं, 3 जातोय का, 4 जातोय का, असं क्रमाक्रमाने चेक करत जायचं। बघा, आता आपण चेक करूया, 2 जातोय का? हो। हा, बघा, बे के बे, बे त्रिक 0 हाय असं खाली घ्यायचं, 9 आणि बे पंचे 10। आता बघा, ह्या 2 संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का रे? जातोय। बघा, 3 ला आणि 9 ला जातोय, 3 जातोय, 3 जातोय। बघा, 3 लावा, 3 एके 3 त्रिक 9 आणि 5चे 5। बघा, ह्याच्या पुढे सुद्धा आपण गणित सोडवू शकतो। आता ही 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे। जर सगळ्यात मूळ संख्या खाली इथं आलेल्या असल्या तर पुढे लावायची गरज नाही। ह्या उभ्या संख्या आणि ह्या आडव्या संख्या ह्यांचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर आपल्याला लसावी मिळतो। किंवा जर तसं नसतं, आपल्याला जमत नसलं तर मग काय करायचं, 3 एके 3, 5चे 5, तसं 5 एके 5 आणि खाली 1 1 आलं की संपला खेळ आणि मग ह्या संख्येचा गुणाकार करायचा। ही स्टेप आपली इथं काय होत्या,
वाचत्या. लक्षात आलं का? इथं मूळ संख्या आलं की आपण थांबायचं, मूळ संख्या आलं की थांबायचं, त्या संख्येचा गुणाकार करायचा. आता बघा इथं गुणाकार करायला कोण आलं? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. बघा आता पहिल्यांदा मोठ्या संख्येचा आपण गुणाकार करून घेऊ. 3 त्रिक 9 पाचा 45. बघा यांचा गुणाकार 45 झाला. आता ह्या बेदुनी 4. गुणिले इथं 4 करा. बघा 4 पाचशे 20. 4 पंचे 20. पच्चाला गेले हा 4 चौक 16 आणि 2 18. म्हणजे आपल्याला लसावी किती आला? 180 काय आला? आणि मसावी किती आला? 2. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय की लसावी आणि मसावी काढत असतो आपण त्यावेळेला जे कमी उत्तर येतं ते असतं मसावी आणि जास्त उत्तर येतं ते काय असतं? लसावी. ल देण्यात ठेवायचं म्हणजे काय येतं? लय. बघा हे तुम्हाला सगळ्या पद्धती लक्षात येतात गणित सोडवताना. पण लसावी म्हणजे 2 उत्तर पण काढताना 180 पण उत्तर काढतात. पण ह्याच्यातला मसावी कुठला आणि लसावी कुठला हे लक्षात येत नाही. मग हे लक्षात यासाठी ल वर्ण देण्यात ठेवायचे. लसावी लय आणि मग काय म वर्ण देण्यात नाही ठेवलं तरी एक गोष्ट कुठली तरी लक्षात ठेवा. ल वर्ण लय उत्तर येतं. आपण गावठी भाषेत लक्षात ठेवायचं ल म्हणजे लय उत्तर येतं. बघा आता आपण दुसरं गणित आहे. मगाशी आपल्याला किती संख्या दिलेल्या? मगाशी आपल्याला 3 संख्या दिलेल्या. आता किती संख्या दिल्यात? आता 4 संख्येचा आपल्याला लसावी मसावी काढायचं. बघा आता आपण 4 संख्येचा लसावी मसावी 4 संख्या आपण आडव्या मांडायच्या टेबल जी करायची आडव्या पद्धतीनेच आपण लसावी मसावी काढायचं. बघा 4 संख्या दिलेल्या असल्या तर नियम सेमच की ह्या 4 संख्येला पहिल्यांदा लहान संख्येपासून सुरुवात करायची. म्हणजे किती? 2 पासून. 1 आणि 6 4 6 आणि 4 आहे म्हणजे याला 2 निश्चित भाग जातोय. बघा 2 निश्चित भाग जातोय तर भागाला 2 सांगा. 16. 2 16. हा बेके बे बे दोन्ही 4 हा बेके बे 16 हा बे दोन्ही 4 बेसत्ती 14. बघा किती आलं? 8 12 18 आणि 27 आलं. आता बघा त्या संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का? जातोय का भाग? नाही. त्या तिन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का? हो. कुठल्याने जातोय? 2. बघा 1 आणि 8 आहे 7 आहे इथं. चुकलंय का आपलं? 8 12 बरोबर आहे. बरोबर. 17ला 27ला भाग जातोय का? नाही. नाही. म्हणजे इथं तिन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग 4ही संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का? नाही. ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला तिथं थांबायचं आहे आणि तिथं आपलं कमी उत्तराचं येणार. काय येणार? मसावी. मसावी किती येणार? 2. आता बघा दिलेल्या संख्या 4 आहे त्या लसावी काढायची प्रोसिजरला काय करायचं? दिलेल्या संख्या 4 आहे त्या 4 संख्येत आपण 1 कमी करायची म्हणजे 3 संख्येला एका संख्येनं भाग जातोय का? हो. जातोय. कुणी जातोय? 2. लावा. बघा बेचोक 8. बेचोक 8 बेसक 12 92 18 92 18 आणि 27 हायस. बघा आता 3 संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का? हो. जातोय. 2 नाही जायत मग त्याच्या पुढली चेक करायची कुठली जातोय? 3. बघा म्हणजे हे 4 काय येणार? हाय असं खाली येणार. हा 6 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6. हा 3 3 9 हा 3 9 27. 3 9 27. 27. बघा आता आपण किती संख्येला बघितलं? 3 संख्येला बघितलं. आता इथं एका संख्येनं 3 संख्येला भाग जातोय का? नाही. असं आपण क्रमाक्रमाने खाली यायचंय. लक्षात आलं का? आपण काय करायचंय? क्रमाक्रमाने खाली यायचंय. मग 2 संख्येला एकाच संख्येनं भाग जाईल का? हो. मग कुठल्यानं? 2 न जातोय तर 2 न घालवा. बेके बे दुनी 4 बेके 3चे 3 नावाचे. हा आता 3 न घालूया. 2चे 2 1चे 1 3चे 3 1 आणि 3 त्रिक 9. बघा आता इथं 2 आणि 3 हे कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या. मग इथं आपण थांबलो तरी सुद्धा चालतंय. मग आता ह्या बघा आता मी लिहून लेत नाही डायरेक्ट तुम्हाला सांगतो. बघा 2चं पहिल्यांदा काय करायचं? गुणाकार.
बेदुनी चार. 4 दुनी 8 8 दुनी 16 इथं 16 लिहून द्या. आता 3चं करायचं. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 गुणिले 27. बघा 16चा पाडा येतोय का? नसला येत तर आपण 6 ने भाग लावूया. बघा 6 7 6 7 42 42 चे 2 हाताने गेले 4 हा 6 दोन्ही 12 12 आणि 4 16 16. बरोबर का? हो. इथं आपण एक घर सोडतो. कालच्या सांगितलं एकानं कुठल्याही संख्येला गुणलं तर काय तीच संख्या येते. म्हणजे 27 2 6 6 12 आणि 1 13. त्याला गेला 1 4 किती आलं? 432 432 काय आला? लसावी 432 लसावी आला. मसावी किती आला? 2 2. 432 लसावी आणि मसावी काय आला? 2. बघा आता आपण तिसरा प्रकार गणिताचा घेतोय. आता काय दिलंय की 2 संख्या दिल्यात आहे पण क्रमवार संख्या दिल्या. बघा 12 आणि 13 ह्या संख्येला एकाच संख्येनं भाग लागतोय का? नाही नाही लागत. मग आपण लसावी किती लिहूया? 0 लिहूया का? 0 लिहूया का? नाही का? बघा का जर कोणत्याही संख्येत जर भाग जात नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर मसावी 0 न लिहिता मसावी काय लिहायचा असतो? 1 लिहायचा असतो. आता बघा ह्या ज्या संख्या द्या त्या स्वतःलाच भाग जाणाऱ्या संख्या द्या. यासनी दुसऱ्या संख्येने यांचा अवयवच पडू शकत नाही. जर समजा 3 संख्या दिल्या असत्या तर अवयव पडला असतं. त्यांचा अवयवच पडत नाही. मग जरी 12 एके 12 आणि 13 एके 13 असं केलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे 12 गुणिले 13 जर केलं तर किती उत्तर येते सांगा बरं? 56 156. बघा आपण हे तिसऱ्या प्रकार बघत आहे लसावी मसावीचा. बघा ह्याच्यात काय दिले? मसावी 4 व लसावी 24 दिलाय. पहिली संख्या 8 आहे तर दुसरी संख्या कोणती? ह्याच्यासाठी आपल्याला सूत्राची गरज असते. बघा कुठलं? मसावी गुणिले लसावी बरोबर 1 लिख असं लिहू. पहिली संख्या अधिक गुणिले दुसरी संख्या असं सूत्र लिहायचं. बघा आपला मसावी किती आहे? 4. मसावी 4 गुणिले लसावी किती आहे? 24 बरोबर. पहिली संख्या कुठली आहे? 8 तर गुणिले दुसरी संख्या आपण 1 मानलं बरोबर. बघा ह्या दोघांचा गुणाकार केला तर किती येते? 96. बघा किती आला? 96 आला बरोबर. 8 गुणिले x. हे जर 8 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे नेलं तर काय होणार? भागाकार. मग हे 8 इकडंच काय न्यायचं? ऐका काय न्यायचं? कारण आपण लहान माणसांना लहान माणूस आपल्याला बोलवतो का? लहान मुलगा मोठ्या माणसाला बोलवतो का? नाही. तर काय करतो? मोठा माणूस लहान माणसाकडे जातो बरोबर का? ह्या उक्तीप्रमाणेच हे लक्षात ठेवायचं. हे इकडे जाणार इकडं गुणिले म्हणल्यानंतर हे इकडे काय होणार? भागिले होणार. म्हणजे 96 भागिले 8. बघा ह्या जर बरोबर x. आता ह्या जर 8 ने ह्याला भागलं बघा 8 एके 8 एके 8 राहिले किती? 8 एके 8 दोन्ही 16. x बरोबर 12. म्हणजे आपली दुसरी संख्या कोणती असेल? 12 ही असेल. ह्या प्रकारचं एक तरी गणित पोलीस भरतीला किंवा आर्मी भरतीला येतात. तर हे ज्या आपण सराव करणं गरजेचं आहे. बघा आता आपण चौथा प्रकार गणिताचा बघणार आहे. अपूर्णांकाचा लसावी मसावी. बघा आता ह्या मला संख्या कोण वाचून दाखवतंय? 5/12 हा. 25/36 हा. 125/40. बघा ह्यांचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी मसावी. म्हणजे वरच्या संख्येत 5 25 आणि 125 त्यांना अंश स्थान म्हटलं जातं. आणि 12 36 आणि 40 याला
छेदस्थान असं म्हटलं जातं. जे आपल्याला काढायला सांगितलं म्हणजे लसावी काढायला सांगितलंय किंवा अंश स्थानाचा लसावी काढायचा आणि छेदस्थानाचा त्याच्या विरुद्ध करायचं म्हणजे काय काढायचा मसावी काढायचा. म्हणजे आपल्याला लसावी काढायला लागणार 5, 25 आणि 125 यांचा काय काढायला लागणार आहे आपल्याला लसावी काढायला लागणार आहे. बघा एका संख्येनं भाग लागतोय का हो कुठल्या 5 5 1 5 5 5 25 25 25 5 25 5 125. 125. बघा आता ऑटोमॅटिक दोनच संख्या राहिल्या. दोन संख्येला एका संख्येनं भाग जातोय का हो कुठल्या 5 5 1 5 5 5 25. 25. आता काय राहिलं 5 राहिलं. बघा आता गुणाकार करूया. 5 5 25 25 5 125 आपला लसावी याचा किती आला 125 125. हे आपल्याला अंश स्थानाच्या क्रिया केल्या. आता आपल्याला छेदस्थानाचा काय काढायला लागणार आहे मसावी मसावी काढायला लागणार आहे छेदस्थानाचा. म्हणजे कुठल्या संख्या येत्या छेदस्थानला 12 36 40 40 यांचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचं. बघा आता ह्याला एकाच संख्येने कुठल्या संख्येने भाग जातोय 4 2 नाही लावला. आता आपण गणिताप्रमाणे सोडवायला आपला सराव व्हायला लागला. मग आपण मोठ्या संख्येने जर भाग जायचं असला घालवलं तरी सुद्धा चालतंय. म्हणजे 4 ने भाग जातोय 4 1 4 4 2 8 4 4 3 12 हा. 4 9 36 4 9 36 4 10 40 40. आता एकाच संख्येने भाग जातोय का नाही. आता या दोन क्रमवार संख्या आल्या म्हणजे भाग जाणार नाही. मग आता आपण काय करूया लसावी किती मसावी किती आला 4 आला. आपल्याला काय काढायला सांगितलेला लसावी 5/12 25/36 आणि 125/40 चा लसावी आला 125/4. म्हणजे आपण लसावी काढायचा असला तर अंशाचा काय काढला लसावी छेदाचा काय काढला मसावी. जर आता इथं मसावी काढायला सांगितला जर आता सांगितलं मसावी काढा तर आपण काय करणार अंश स्थानाचा मसावी काढायचा आणि छेदस्थानाचा काय करायचा लसावी काढायचा. बघा आता आपण पाचवं गणित बघणार आहे 0.7 0.9 आणि 0.36 हे बघणार आहे. यांचा लसावी मसावी काढायचा. आता आपण पूर्ण संख्यांचा लसावी मसावी काढत होतो ते दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी काढायचे. बघा ह्याची पद्धत काय लक्षात ठेवा. हे जे गणित आहे ह्या संख्यामधल्या सगळ्यात जास्त पॉईंटच्या मागे घरं कुणाची जास्त आहेत ते बघूया आपण. बघा ह्याच्या घरामागे किती आहेत 2 ह्याच्या 1 ज्याची सगळ्यात जास्त घरं असतील तेवढी सगळ्यांची घरं करून घ्यायची. म्हणजे मी इथे खाली घेतो बघा 0.6 दुसरा आहे 0.9 आणि तिसरा आहे 0.36. आता काय करायचे आपल्याला घरं समान करायचे. म्हणजे सगळ्यांच्या मागं पॉईंटच्या मागं काय करायचंय 2 घरं करायचे. म्हणजे आता ह्याच्या घर माग करायला काय करायला लागेल ह्याच्या मागं 0 देऊया आणि ह्याच्या मागं सुद्धा 0 देऊया. बघा आता प्रत्येकाच्या घरी 2 झाले का मग आता आपण पॉईंट विसरायचा. पॉईंट विसरला म्हणजे आपल्याला काय दिसतंय 60 दिसतंय. इथं 90 दिसतंय आणि इथं काय दिसतंय 36 दिसतंय. आता या 90 60 90 आणि 36 यांचा आपल्याला काय काढायचंय लसावी मसावी. बघा 60 90 आणि 36 यांचा आपण लसावी मसावी काढायचं. आता मोठ्यात मोठी कुठली संख्या आहे की त्या मोठ्यात मोठ्या संख्येने यासनी भाग जातोय 3 न भाग जातोय. बघा 3 न लावूया. बघा 3 1 3 3 2 26 आलं. 3 3 9 30 आलं. 3 1 3 3 2 6. बघा आता एकाच संख्येनं भाग कुठल्या जातोय बघा बरं 2 न भाग जाईल बरोबर का. ह्याच्यात 0 0 आणि 12 आहे 2च्या कसोटीत बसते. बघा बेक के बे 22 बेन 10 हा बे के बे बे 5 10 आणि बे 7 12. बघा आता पुढे भाग जातोय का एका संख्येने 3 संख्येला भाग जातोय का जाऊ शकत नाही. मग आता आपला काय झाला 3 बे त्रिक 6 ह्यो 6 काय झाला आपला मसावी झाला. आता आपल्याला काय काढायचं लसावी काढायचा. तर त्याच्या पुढे प्रोसेस करूया. आता 3 संख्येला जात नाही तर 2 संख्येला भाग जातोय का
कुठल्या संख्येनं दोन संख्येला भाग जातोय 5 ने 10 आणि 15 हा ला जाते. 5 न जातोय आणि 15ला आणि 3ला 15ला आणि 6ला 3 न जाईल बरोबर का. आपण मोठ्या संख्येनं लवकर ओळखूया. 5 1 5 5 2 10 5 3 15 आणि 6 6. आता दोन संख्येला जातोय का भाग कुठल्या 3 आणि 6 3 आणि 6 6 2 न पण जाईल की हो. जाईल का हो. मग 2 न लावूया बे के बे 3 3 बेत्रिक बे त्रिक 6 6. आता बघा सोपं झालं 3 1 हा सामायिक आहे. हा इथं आता 3 आणि 3 असं घ्यायचं नाही हे सामायिक करून घ्यायचं. बघा आता यांचा गुणाकार करूया. आता 3 3चा गुणाकार करू 3 त्रिक 9 आपण लक्षात ठेवा. हा बे दोन्ही 4 4. बघा आता गुणाकार करूया 5 चौक 20 20 20 नव्हे 180 20 नव्हे 180 हुशार झाला. बघा आता आपला लक्षात घ्या आपला मसावी किती आलाय 6 आलाय आणि लसावी किती आलाय 180 180 आलाय. तर लक्ष द्या आता आपण दशांश पूर्णांकाचा लसावी मसावी काढतो. आपण सगळ्यात जास्त घर किती धरलेली 2 धरलेली. मग जे लसावे आणि जे मसावे त्याच्यात 2 घरं द्यायची. म्हणजे बघा इथून 1 2 किती झालं 1.80 झाला लसावी. आता इथं काय आहे इथं 6च फक्त आहे बरोबर का. मग आता 2 घरं द्यायची म्हणल्यानंतर इथं एक घर तयार करायला लागणार आहे 1 2 0.06 हा काय झाला मसावी आणि लसावी किती झाला 1.80 हा लसावी झाला. लसावी मसावीचा टॉपिक आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमच्या काही शंका असेल त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपलं इंस्टाग्रामला चालू घडामोडीसाठी नवजीवन करिअर अकॅडमी हे चॅनल आहे त्याला आपण जाऊन जॉईन व्हा. आणि जर कोणाला हे असलं तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 89 75 172 100 त्या व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपलं असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नवजीवन करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. घंटी दाबल्यानंतर आमचे व्हिडिओ प्रथमतः तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद जय भारत.